दॅट्स माय डार्लिंग डॉटर. काय दिसतेस तू सुंदर. हॅलो हो माझी सोनी. कशी वाटली तयारी? अमेझिंग आहे डॅड हे सगळं. लव यू सो मच. आता आपलं गेस्ट. ए वेटर इकडे. येस मॅडम. तुझा बो कुठे? हे तू असे कपडे घालून फिरणार आहेस का? माझा बर्थडे स्पॉइल नाही करायचा. मॅडम ते मॅनेजमेंटने कपडे दिले नाही. कियारा प्रिया, फारच वाईट झालं नाही सगळं. आपल्या दुश्मनावर पण ही वेळ येऊ नये बाई. फार वाईट वाटतंय तुझं. पण तुला खरं सांगू का, हे सगळे पुरुष आहेत ना, सगळे मेले एकसारखे असतात. यांना ना आपण घरातल्या बायका अशा शोभेची बाहुली वाटतो. आता पण बघ ना, तुझ्यासारखी इतकी सुंदर बायको आहे घरात, तर प्रीतमला काय गरज आहे त्या मुलीच्या मागे जायची? दामिनी काकू तसं नाहीये. प्रीतमची आणि तिची मैत्री मी त्यांच्या आयुष्यात येण्या आधीपासूनची. बाप रे, म्हणजे केवढी मोठी फसवणूक आहे तुझी. जर ती मुलगी आधीपासूनच त्याच्या आयुष्यात होती, तर मग तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक का केलं? दामिनी काकू ते नाटक नव्हतं. प्रीतमचं खरंच प्रेम होतं माझ्यावर. डोंट टेल मी अबाउट युअर मॅनेजमेंट अँड ऑल. माझा फ्युचर हजबंड येणार आहे, एवढे इम्पॉर्टंट गेस्ट आलेत आणि तू असं फिरणार आहेस त्यांच्या समोर. चल निघ. गेट लॉस्ट. तुझा चिल चिल कूल 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 शांत हो. आता आपल्याकडे गेस्ट येणार आहेत. मेहंदळे मॅडम त्या अत्यंत संस्कारी बाई आहेत. त्यांना एक सुंदर आणि संस्कारी मुलगी हवी आहे. तेव्हा तू कशी वागणार? संस्कारी. आणि हो, आणखी एक गोष्ट, त्यांना काळा रंग आवडत नाही, म्हणून हे अशा रंगाचं डेकोरेशन केलंय. आवडलं? डॅडी डोंट वरी. आफ्टर ऑल मी तुमची मुलगी आहे. रंग कसे आणि केव्हा बदलायचे हे मला खूप व्यवस्थित माहिती आहे. तुम्ही बघतच राहा आज तुमची मुलगी काय काय करते ते. येस, ये मी भेटवतो तुला.